Hello and welcome to our today's session of Mobile Application Development MAD. तर आपण शिकत आहोत युनिट नंबर 5. द नेम ऑफ युनिट इज ॲक्टिव्हिटी अँड मल्टीमीडिया विथ द डेटाबेसेस. तर मागच्या सेशनमध्ये आपण कंटेंट प्रोव्हायडरला सुरुवात केली होती आणि त्याच्यातला बराचसा जो काही पॉईंट्स होते तर ते कंप्लीट केले होते. तर मागच्या सेशनमध्ये आपण अँड्रॉइड सर्व्हिस प्लॅटफॉर्म याच्यापर्यंत डिस्कशन केलं होतं. तर आजच्या सेशनमध्ये आपण लाईफ सायकल ऑफ अन अँड्रॉइड सर्व्हिसला सुरुवात करतो. याच्यामध्ये आपल्याला बेसिकली 2 फॉर्म आहेत सर्व्हिसचे, की त्याच्यामध्ये आपल्याला 2 डिफरंट पाथ्स आपण यूज करतो लाईफ सायकल सर्व्हिसमध्ये. जसं की एक आहे तो स्टार्टेड आणि दुसरा आहे तो बाउंड. आता याच्यामध्ये स्टार्टेडमध्ये काय असणार आहे? स्टार्टेड सर्व्हिस इन्क्लूड्स इट इज अ सर्व्हिस is started when the component calls the start service method. Component just like an activity. Now it runs in the background indefinitely. It is stopped by the stop service method. आता जसं की मागच्या सेशनमध्ये आपण एक्झाम्पल घेतलं होतं की बॅकग्राऊंडमध्ये जर ॲटोमॅटिकली एखादं सर्व्हिस किंवा एखादं कॉम्पोनंट किंवा एखादी ॲक्टिव्हिटी रन होण्यासाठी काय करावं लागतं, एखादी स्टार्ट सर्व्हिस मेथड कॉल व्हावी लागते आणि स्टॉप करण्यासाठी स्टॉप सर्व्हिस मेथड ही कॉल व्हावी लागते. मग स्टार्ट सर्व्हिस मेथड आणि स्टॉप सर्व्हिस मेथड हे डिपेंड्स राहते की तुम्ही कोणत्या प्रकारचं कॉम्पोनंट किंवा कोणत्या प्रकारची ॲक्टिव्हिटी करता. जर बॅकग्राऊंडमध्ये तुमचं एखादं ॲप्लिकेशन किंवा एखादं जी काही ॲक्टिव्हिटी असेल रन होत असेल, तर लास्ट सेशनमध्ये सांगितलं होतं की म्युझिक प्लेअरमध्ये आपण कसे हेडफोन यूज करून काय करू शकतो, जो काही हेडफोनचं बटन असतं त्याला क्लिक केल्यानंतर आपला म्युझिक प्ले वगैरे होत असतो. मग तशा प्रकारे काय होतं की ज्यावेळेला ते बटन आपण क्लिक करतो तर त्यावेळेला म्हणजे ती ॲक्टिव्हिटी कॉल होते. ॲक्टिव्हिटी कॉल होण्याच्या मागचं कारण काय असतं, स्टार्ट सर्व्हिस ही मेथड तिथे कॉल झालेली असते. आणि आपण जर नोटिफिकेशन पॅनलमधून ते जर क्लोज केलं तर त्या ठिकाणी आपलं काय होतं, स्टॉप सर्व्हिस मेथड ही कॉल होते. जसं की आपले हेडफोनचं बटन क्लिक केल्यानंतर काय होतं, स्टार्ट सर्व्हिस चालू होऊन बॅकग्राऊंडमध्ये आपल्याला आपला म्युझिक प्लेअरचा जो काय ऑडिओ असतो तो चालू होतो. आणि जसं नोटिफिकेशन पॅनलमधून आपण ते क्लोज केल्यानंतर स्टॉप सर्व्हिस चालू होते. द सर्व्हिस कॅन स्टॉप इटसेल्फ बाय कॉलिंग द स्टॉप सेल्फ मेथड. आता हे डिफेंड्स राहतं की कोणत्या प्रकारची सर्व्हिस जर स्वतःला स्टॉप करण्यासाठी मेथड यूज करायची, म्हणजे ती कधी कॉल करायची. म्हणजे आता ते एक्झॅक्टली डिपेंड्स राहते की युजर किंवा तुमचं ॲप्लिकेशनचं टाईप कोणतं असणार आहे. मग त्यानंतर ते कोणत्या प्रकारच्या जे काही टाईप असणार आहे त्याच्यामध्ये येतं. आणि जी काही सर्व्हिस प्रोव्हाइड केलेली असते तर त्या सर्व्हिस प्रोव्हाइडमध्ये पण त्याच्या सगळ्या गोष्टी येतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल आता जो काय आपला मेन क्लास असेल, मेन क्लासमध्ये आपली जी मेथड आहे त्या मेथडमध्ये आपण या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये एक्सप्लेन करायच्या की कोणत्या प्रकारची सर्व्हिस किंवा कोणत्या प्रकारच्या ॲक्टिव्हिटी कॉम्पोनंट जे असणार आहे की ते स्वतःला स्टॉप करू शकतील, म्हणजे स्टॉप इटसेल्फ बाय कॉलिंग द स्टॉप सेल्फ मेथड. सेकंड आहे बाउंड सर्व्हिस. अ सर्व्हिस इज बाउंड व्हेन अनादर कॉम्पोनंट जस्ट लाईक अन क्लायंट कॉल्स बाइंड सर्व्हिस मेथड. आता ज्या वेळेला क्लायंट काय करतो, एखादे सर्व्हिस किंवा एखादा आता ही जी मेथड कॉल करतो, तर ज्या वेळेला बाइंड सर्व्हिस ही मेथड कॉल होते त्यावेळेला काय होतं की ते बाउंड होतं, की जेणेकरून जे काही कॉम्पोनंट किंवा क्लायंट असेल त्याच्याकडून ज्यावेळेला ही मेथड कॉल होते त्यावेळेला आपली सर्व्हिस ही बाउंड होते. ठीक आहे. तर बाउंड, बाइंड या सगळ्या गोष्टी आपल्याला माहीत आहेत. बाउंड, बाइंड, अनबाइंड. तर जसं क्लायंटकडून एखादी सर्व्हिस असेल किंवा मेथड असेल तर जी बाइंड होत असेल तर त्यासाठी आपल्याला बाइंड सर्व्हिस मेथड त्याला परमिशनमध्ये द्यावी लागते. आणि त्यानंतर सुद्धा क्लायंट काय करू शकतो की अनबाइंडसुद्धा करू शकतो सर्व्हिस बाय कॉलिंग द अनबाइंड सर्व्हिस मेथड. म्हणजे जसं तो बाइंड करू शकतो तसं तो अनबाइंड सर्व्हिससुद्धा करू शकतो. ह्या सगळ्या परमिशन्स आपण त्याला त्या कोडनुसार ॲज अ डेव्हलपर म्हणून आपल्याला प्रोव्हाइड करावं लागतं. द सर्व्हिस कांट बी स्टॉप अंटील ऑल क्लायंट्स अनबाइंड द सर्व्हिस. आता ज्यावेळेला बाइंड सर्व्हिस करू शकतो आपला एखादा क्लायंट, तर तो इंडिव्हिज्युअलसुद्धा करू शकतो. पण जर एखादी सर्व्हिस अनबाइंड करायची असेल तर जोपर्यंत म्हणजे एखादी सर्व्हिस अनबाइंड किंवा स्टॉप करायचं असेल तर जोपर्यंत जे काही क्लायंट्स असतील आपले सगळे ऑल क्लायंट्स, जोपर्यंत ते सर्व्हिस अनबाइंड करत नाहीत तोपर्यंत पूर्णपणे ही जी मेथड आहे अनबाइंड सर्व्हिस ती पूर्णपणे एक्झिक्यूट होऊ शकत नाही. कारण एखादी
जी काही सर्व्हिस असेल तर ती स्टॉप करण्यासाठी आपल्याला सगळ्या क्लायंट्सकडून अनबाइंड सर्व्हिस ही मेथड कॉल व्हावीच लागते. त्याशिवाय स्टॉप होत नाही. तर या ठिकाणी आपल्याकडे फ्लो चार्ट आहे की ज्याच्यामध्ये लेफ्ट साईडला आहे ते आहे अनबाउंडेड सर्व्हिस आणि त्यानंतर आहे बाउंडेड सर्व्हिस. तर बऱ्यापैकी फ्लो हा दोन्हीकडे सेम आहे, फक्त याच्यामध्ये एक्स्ट्रा आपल्याला मेथड बघायला मिळेल. ठीक आहे. तर ह्या ठिकाणचा जो आहे तो आहे स्टार्ट सर्व्हिस, ज्याला आपण म्हणणार आहे अनबाउंडेड सर्व्हिस. सर्व्हिस इज स्टार्टेड बाय द स्टार्ट सर्व्हिस मेथड. त्यानंतर ज्यावेळेला इनिशियलायझेशन होतं त्या ॲक्टिव्हिटीज किंवा त्या मेथड्स, त्यानंतर काय होतं, ऑन क्रिएट मेथड ही कॉल होते. म्हणजे त्याच्यामधून जे काय ऑन क्रिएट रिलेटेड जे काही कोडिंग असणार म्हणजे लाईन ऑफ कोड, तर ते सगळे एक्झिक्यूट होणार. मग त्याचं सगळं इनिशियलायझेशन झाल्यानंतर ते ऑन स्टार्टला जाणार. ऑन स्टार्टला झाल्यानंतर त्यानंतर मग तुमचं जे काही मेन सर्व्हिस असणार आहे ती रनिंग स्टेटला जाणार. तर जे आपल्याला ग्रीनमध्ये दिसतं, तर त्यावेळेला आपला जो काही सर्व्हिस असणार आहे तो रनिंग स्टेटला जाणार. आणि ज्यावेळेला त्याचं पूर्ण एक्झिक्युशन होतं आणि त्यावेळेला त्याचं जे काही काम असणार आहे सर्व्हिसचं, तर ते कंप्लीट झाल्यानंतर काय होतं, सर्व्हिस स्टॉप होते. पण याच्यामध्ये अनबाउंडेडमध्ये काय राहतं की आपल्याला याच्यामध्ये कॉलबॅक करता येत नाही. म्हणजे एखादी सर्व्हिस एखाद्या ठिकाणी जर स्टॉप झाली तर ते पुन्हा शटडाऊन करून स्टार्टपासून सुरुवात करावी लागते. म्हणजे समजा तुमची एखादी सर्व्हिस आत्ता सध्या कंप्लीट झाली आणि तुम्हाला पुन्हा जर एखाद्या वेळेला तीच सर्व्हिस वापरायची असेल तर त्याला काय करावं लागतं, जसं की ह्याच्यामध्ये आपल्याला कॉलबॅक नाही आहे या प्रकारे. मग त्यावेळेला ते नंतर झाल्यानंतर ऑन डिस्ट्रॉय हे आपल्याला मेथड कॉल करून त्याचं एक्झिक्युशन पूर्ण झालं असं दाखवून ती काय सर्व्हिस आहे ती शटडाऊन करून घ्यावी लागते आणि मग पुन्हा स्टार्ट सर्व्हिसनुसार पुन्हा हा सगळा फ्लो आपल्याला करावा लागतो. मग अनबाउंडेडमध्ये लक्षात ठेवायचं, अनबाउंडेडमध्ये आपल्याला कॉलबॅक ही सिस्टीम नसते, आपल्याला कॉलबॅक सिस्टीम नसते. पण इथं बाउंडेडमध्ये आपल्याला कॉलबॅक सिस्टीम असते रिबाइंडचं. ठीक आहे. तर हा झाला आपला अनबाउंडेड सर्व्हिसचा. आता आपण बघूया बाउंडेड सर्व्हिसचा. तर बाउंडेड सर्व्हिसला सुरुवात कशी होती की सर्व्हिस इज क्रिएटेड बाय बाइंड सर्व्हिस. बाइंड सर्व्हिस ही मेथडनुसार आपलं सगळ्या गोष्टी चालतात. मग यामध्ये पण सेम असणार आहे, ऑन क्रिएट मेथड कॉल होणार, त्याचं इनिशियलायझेशन होणार, मग युजर काय करणार, ऑन बाइंड ही मेथड कॉल करणार. मग त्याचं जे काही इंटरॅक्शन असणार आहे सर्व्हिससोबत, जे काही क्लायंट्स असतील ते सगळे ह्याच्यामध्ये ते सर्व्हिस यूज करणार. त्या क्लायंट्सनुसार त्याचे जे काही मेथड्स असेल, फंक्शन्स असेल, त्याला जे गोष्टी करायच्या त्या गोष्टी तो करू शकतो. आणि त्यानंतर तो काय करू शकतो, जसं तो बाइंड केला होता युजरनं तसं तो अनबाइंडसुद्धा करू शकतो. आणि एखाद्या वेळेला कसं झालं, त्यांना जर युजरना अनबाइंड करून सगळ्या गोष्टी यूज केल्या बाइंडिंगच्या वगैरे, तर आणि चुकून एखाद्या वेळेला तो अनबाइंडला गेला आणि त्याला पुन्हा जर एखादी मेथड किंवा ॲक्टिव्हिटी जर करायची असेल तर तो करू शकतो विथ द हेल्प ऑफ धिस कॉलबॅक फंक्शन. म्हणजे रिबाइंड ही फंक्शन यूज करून तो पुन्हा ह्या इंटरॅक्टिव्हिटीमध्ये तो जाऊ शकतो. मग याच्यामध्ये अनबाउंडेड लक्षात ठेवायचं की याच्यामध्ये कॉलबॅक नसतं, बाउंडेड लक्षात ठेवायचं की याच्यामध्ये कॉलबॅक असतं. फॉर एक्झाम्पल ऑन रिबाइंड मेथड. तर पहिला आहे ऑन क्रिएट मेथड. ऑन क्रिएट मेथड इज अ फर्स्ट कॉलबॅक विच विल बी इनवोक्ड व्हेन द कंपोनंट स्टार्टेड द सर्व्हिस. तर जसं आपल्याला माहिती आहे की नावामध्ये दिसतं ऑन क्रिएट म्हणजे काय, ज्या वेळेला क्रिएशन होतं आणि क्रिएशन झाल्या काय होतं ते इनवोक होतं म्हणजे कॉल होतं ॲक्च्युली. आणि जे काय आपले कंपोनंट आहेत त्यानुसार त्याची सर्व्हिस स्टार्ट होते. क्रिएट केलं की ते कॉल होतं, कॉल झाल्यानंतर म्हणजे जे काय सर्व्हिस असेल ती सर्व्हिससुद्धा स्टार्ट होतं आणि इट इज अ फर्स्ट कॉलबॅक. इफ द सेम सर्व्हिस इज कॉल्ड अगेन व्हाईल इन द स्टील रनिंग दिस मेथड वोंट बी इनवोक्ड. म्हणजेच काय होतं की एखादी सिमिलर मेथड जर याच्यामध्ये जर म्हणजे एखादी सिमिलर सर्व्हिस म्हणजे सेम सर्व्हिस जर इन एक्झिक्युशनमध्ये असेल म्हणजे स्टील रनिंगमध्ये असेल तर त्यावेळेला ही मेथड इनवोक होत नाही. इनवोक होत नाही म्हणजे कॉल होत नाही, कारण एकच मेथड दोन वेळेला कॉल होऊ शकत नाही. ऑन स्टार्ट कमांड. नेक्स्ट मेथड इज ऑन स्टार्ट कमांड. दिस callback is invoked when the service is started by an component by calling the start service. आता आपण ही मेथडबद्दल डिस्कशन केलेलं. आता ह्या मेथड ज्या वेळेला आपण कॉल करतो बाय द कॉम्पोनंट, जसं की एखादा क्लायंट असेल तर त्यावेळेला काय होतं, जे काही कॉलबॅक इन्वोक होतं म्हणजे कॉल होतं, तर त्यावेळेला आपल्याला ऑन स्टार्ट कमांड ही मेथड तिथं
कॉल होते तिथे ती रन होते. म्हणजे मेन आपला जो मेथड असणार आहे ते असणार आहे स्टार्ट सर्व्हिस मेथड. त्याच्यामध्ये ही जी सर्व्हिस ज्यावेळेला आपण कॉल करतो तर त्यावेळेला आपल्याला ऑन स्टार्ट कमांड ही मेथडसुद्धा तिथं कॉल होते. It basically indicates that the service has started and can be now run indefinitely. म्हणजे एखादी सर्व्हिस जर चालू झाली असेल तर मग काय ह्याचा अर्थ काय होतं की ते बॅकग्राऊंडला सुद्धा काम करू शकतो इनडिपेंडेंटली. नेक्स्ट मेथड इज ऑन बाइंड मेथड. ऑन बाइंड मेथड, दिस इज इन्वोक वेन अन कॉम्पोनंट स्टार्ट्स द सर्व्हिस बाय कॉलिंग द ऑन बाइंड. आता हे आपण मगाशीच बघितलेलं आहे की ज्यावेळेला ऑन बाइंड कॉल करतो त्यावेळेला ती मेथड इन्वोक होते. ज्यावेळेला कॉम्पोनंट स्टार्ट होतो त्यावेळेला ती सर्व्हिससुद्धा स्टार्ट होते. त्यानंतर आहे सेम अनबाइंड. ज्यावेळेला ते क्लायंट थ्रू डिस्कनेक्टेड केले जातं म्हणजे दिस इज इन्वोक वेन ऑल क्लायंट्स आर डिस्कनेक्टेड फ्रॉम द सर्व्हिस. आता एखादी सर्व्हिस म्हणजे फॉर एक्झाम्पल काय होतं याच्यामध्ये काय लिहिलेलं आहे की एखादी सर्व्हिस म्हणजे ज्यावेळेला बाइंड करतो आणि अनबाइंड करतो. बाइंड हा एक करू शकतो की त्याच्या आणि जोपर्यंत पूर्ण जे काही क्लायंट असतील किंवा पूर्ण जे काही युजर्स असतील ॲक्टिव्हिटीचे जोपर्यंत पूर्ण युजर म्हणजे सगळे युजर त्या प्रोसेसमधून किंवा त्या सर्व्हिसमधून जोपर्यंत बाहेर पडत नाहीत तोवर आपल्याला अनबाइंड ही मेथड सक्सेसफुल एक्झिक्यूट होत नाही किंवा ही जी सर्व्हिसमधून ते प्रॉपरली डिस्कनेक्टेड होत नाही. जोपर्यंत ऑल क्लायंट्स अनबाइंड मेथड ही यूज करत नाहीत तोपर्यंत. ह्याचा एक बेस्ट एक्झाम्पल राहतं आपलं झूम मीटिंग म्हणा किंवा गुगल मीटिंग. ह्याच्यामध्ये काय राहतं की जोपर्यंत सगळेच्या सगळे युजर्स क्लायंट असतील किंवा युजर्स असतील जोपर्यंत अनबाइंड म्हणजे ते स्टॉप करणे किंवा क्लोज करणे. आता एखादी मीटिंग रनिंगमध्ये आहे तुम्ही जॉईन करताय याचं काय करताय तुम्ही बाइंड करताय म्हणजेच एखादं ॲप्लिकेशन किंवा एखादी ॲक्टिव्हिटी चालू असते त्याच्यामध्ये तुम्ही बाइंड करताय. ठीक आहे. आणि तुम्ही तुमच्या म्हणजे एखादी मीटिंग चालू असेल तर त्या मीटिंगमधून तुम्ही एकटा जर बाहेर पडला तर ती मीटिंग सक्सेसफुली स्टॉप पण होत नाही. जोपर्यंत सगळेचे सगळे युजर्स म्हणजे इवन ज्यानं मेथड म्हणजे ज्यानं ते मीटिंग सुरुवात केली आहे तो पण त्याच्यामधून बाहेर पडत नाही. म्हणजे सगळेच्या सगळे क्लायंट्स असणार आहेत ते क्लायंट्स बाहेर गेल्याशिवाय किंवा ती सगळे डिस्कनेक्ट केल्याशिवाय कोणतीही सर्व्हिस अनबाइंड होऊ शकत नाही. ऑन रिबाइंड हे कॉलबॅकचं मेथड आपल्याकडे की याच्यामध्ये दिस इज इन्वोक वेन द न्यू क्लायंट्स आर कनेक्टेड ऑर द सर्व्हिसेस इट इज कॉल्ड आफ्टर अँड अनबाउंड. म्हणजे एखादा नवीन क्लायंट कनेक्टेड झाला की आपल्या सर्व्हिसमध्ये तर आपण अनबाइंड करू शकतो आफ्टर म्हणजे नंतर ज्यावेळेला तो कॉल होतो त्यावेळेला. ऑन डिस्ट्रॉय जसं की माहिती आहे की आपलं ज्यावेळेला फायनल आपलं एक्झिक्युशन होत असतं त्यावेळेला ज्यावेळेला आपण फायनली क्लोज करणार असतो किंवा फायनल क्लीनअप म्हणतो आपण सिस्टीममध्ये तर तो आपण डिस्ट्रॉय मेथड यूज करतो. तर अशा प्रकारे जे काही आत्ता आपण बघितली की लाईफ सायकल ऑफ अन अँड्रॉइड सर्व्हिस त्याच्यामध्ये आपण हे जे फ्लो स्ट्रक्चरपणा बघितलेला आहेत. तर ह्या सेशनमध्ये आपण आपला जो काही सर्व्हिस होता 5.4चा तो आपण थोडा डिस्कस केलेला आहे.